आणि यानंतर आपण सत्ताधाऱ्यांची बाजू जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकरजी. अतुल भातखळकरजी, मी आपलं स्वागत करते गेस्ट सेंटरला. आणि मुळात आता एक बाजू आम्ही ऐकलेली आहे, तुम्हाला मला थेट असं विचारायचं आहे की सरकारची भूमिका काय आहे या विधेयकाच्या मागे? सरकारची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे. प्रलोभनाने, जबरदस्तीने धर्मांतराचे जे उद्योग चाललेले आहेत, हिंदू धर्मातल्या लोकांना मुस्लिम आणि ख्रिश्चन करण्याचे जे उद्योग चालू आहेत, याला पायबंद घालण्याकरता, याला जरब बसवण्याकरता हा कायदा विधिमंडळामध्ये आज सरकारने मांडलेला आहे. आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये, पुढच्या 2-4 दिवसामध्ये हा कायदा आम्ही चर्चेनंतर विधिमंडळात संमत करू. अतुलजी, आत्ताच जितेंद्र आव्हाड यांच्याशी आम्ही बातचीत केली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की संविधानामध्ये आधीच या सगळ्या गोष्टींची तरतूद आहे, धर्मांतर बंदी सुद्धा आहे, धर्मस्वातंत्र्य सुद्धा आहे, मग या नव्या कायद्याची गरज काय? असं आहे की घटनेमध्ये धर्मस्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपापला धर्म पाळण्याचा आणि धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा मुभा आहे. आता फारच वैचारिक चर्चेत जायचं तर, जर का तुम्ही सेक्युलरिझम स्वीकारलेलं आहे असं म्हणताय, तर मग धर्माचा प्रचार करण्याची गरज काय? पण त्यावेळेला घटना समितीच्या निर्मितीचा इतिहास आपण बघितला आणि या संदर्भातली कलमांच्या विषयावर झालेली चर्चा आपण बघितली, तर त्यावेळेला सुद्धा ख्रिश्चन लॉबीने हा फार मोठा प्रयत्न केला की धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला परवानगी मिळाली पाहिजे. खरं तर त्यावेळेला घटना समितीतल्या बहुसंख्य लोकांनी असं म्हटलं होतं की धर्म पाळण्याचा प्रत्येकाला अधिकार असला पाहिजे, पण त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची काही आवश्यकता नाहीये. पण हे केवळ आणि केवळ या देशाची डेमोग्राफी बदलण्याचं जे षडयंत्र आहे, ते षडयंत्र पूर्णत्वाला जावं याच्याकरता ही पण तरतूद अतुलजी, करण्यात आली. धर्मांतर बंदीच्या विरोधामध्ये काहीच प्रोव्हिजन नाहीये आपल्या संविधानामध्ये. जबरदस्तीने धर्मांतर, प्रलोभनाने धर्मांतर करायला बंदीची प्रोव्हिजन नाही आणि म्हणून त्या बंदीची प्रोव्हिजन आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो. बर, महाराष्ट्राच्या आधीच देशातल्या अनेक राज्यांनी अशा प्रकारचे कायदे केलेत. गुजरातने केलाय, मध्य प्रदेशने केलाय आणि जे याचा राजकीय वापर करू अर्थात इच्छित आहेत. अतुलजी, 11 राज्य आहेत आणि त्यांची यादी पूर्ण आम्ही मगाशीच दाखवलेली आहे प्रेक्षकांना. पण त्याचबरोबर मुद्दा आता याच्यामध्ये असा येतो की बळजबरी किंवा प्रलोभन किंवा प्रचार आणि प्रसार या सगळ्या संज्ञांची व्याख्या कशी केली जाणार, कारण हे कसं ठरवलं जाणार की नक्की काय घडलेलं आहे? असं आहे की एखादी भेटवस्तू द्यायची, माझाच देव तुम्हाला तारणार आहे अशा पद्धतीची भाषा करायची. एखादा मनुष्य आर्थिक विपन्नतेमध्ये असेल तर त्याला त्याच्या आर्थिक विपन्नतेतून बाहेर काढायचं आणि जबरदस्ती करायची. आणि हे प्रकार चालू आहेत ना महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये. मी तुम्हाला 2 गोष्टींचं फक्त या ठिकाणी उदाहरण देतो. फार पूर्वी म्हणजे 1950च्या दशकामध्ये तत्कालीन काँग्रेसच्याच मध्य प्रदेश सरकारमध्ये नियोगी कमिशन नेमलं गेलं होतं आणि या नियोगी कमिशनने आदिवासी विभागामध्ये कशा पद्धतीने धर्मांतर चालू आहे याचा रिपोर्ट येतो, उपलब्ध आहे. बर, एवढं कशाला? अहो, महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे की धर्मांतर होता कामा नये. हे महात्माजींनी लिहिलेलं आहे. ते तर आवडा वाचा. बर, बर. तुम्ही तेही वाचायला तयार नाहीत. त्याच्या पुढचं नजीकच्या काळातलं उदाहरण देतो. आपण गुगल करा किंवा AI करा. आपल्या आजच्या 11 राज्यांच्या यादीमध्ये हिमाचल प्रदेशचं नाव आहे. त्या हिमाचल प्रदेशमध्ये कोणाचं सरकार असताना धर्मांतर बंदीचा कायदा आणला गेला? त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं आणि वीरभद्र सिंग हे काँग्रेसचे मुख्यमंत्री हिमाचल प्रदेशचे होते. त्या वीरभद्र सिंगांच्या काळामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये हा कायदा लागू केला आणि तो आजही कायदा लागू आहे. आणि त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की याचं राजकारण करू नका. या देशाची डेमोग्राफी बदलण्याचं हे षडयंत्र आहे. काँग्रेसवाले आणि युपीएचे मित्र पक्ष केवळ आणि केवळ मतांच्या राजकारणावर लक्ष देऊन या कायद्याला विरोध करतायत. अर्थात त्यांच्या विरोधाला न जुमानता आम्ही हा कायदा पास करणार आहोत आणि महाराष्ट्रामधलं प्रलोभन आणि जबरन कोणी धर्मांतर करत असेल तर त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करण्याचं काम या कायद्याच्या मार्फत आम्ही करू.
नक्कीच पाठिंबा तर सबळ आहे सत्ताधाऱ्यांना, त्यामुळे हा कायदा पास होईल याच्यामध्ये काहीच शंका नाही. परंतु पुढचे काही दिवस चर्चा जशी तिथे सभागृहात सुरू असेल तशीच आम्ही सुद्धा माध्यमं आपल्या बरोबर चर्चा करत राहू. परंतु आजच तुम्ही या विषयावरती आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.